आहोत. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप हरभऱ्याची डाळ, 1 कप मुगाची डाळ, 1 कप तांदूळ. हे चांगले पाण्याने धुवून भिजवलेले आहेत. ते भिजवून मिक्सरला वाटायचे आहेत. आणि त्याच्यासाठी लागणारे ही 1 टीस्पून 1 चमच्याभर मीठ, अर्धा चमचा सोडा, लाल मिरची, कोथिंबीर आणि त्याचे दहीवड्यासाठी दही. आपण आता दहीवडे बनवणार आहेत. दहीवड्यासाठी मी घेतली डाळ आणि डाळ ह्या तिन्ही मिक्स करून भिजवल्यात. स्वच्छ पाण्याने धुवून भिजवून आपण मिक्सरला वाटायचे आहेत. ह्याच्यात पाणी नाही ठेवायचं, थोडंसं पण पाणी नाही पाहिजे. सुकी डाळ वाटायची छानपैकी. डाळ अशी मिक्सरला बारीक करून घ्यायची. पायची चांगली झाली की नाही बारीक. सुकी असल्यामुळे लवकर होत नाही बारीक ती. अशी मऊ मस्त झाली डाळ. आता ही डाळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायची सगळी. अशी डाळ, भिजलेली डाळ सगळी छानपैकी काढून घ्यायची भांड्यात. आणि मग त्याचे आपण वडे बनवणार आहोत. पहिले प्रथम कढई ठेवायची, गॅस पेटवायचा आणि नंतर कढईमध्ये तेल टाकायचं वडे तळण्यासाठी. तेल गरम होऊन द्यायचं मंद थोडंसं. आणि आपण वाटलेली डाळ आहे ही वाटलेली डाळीत आपण चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला. आणि जे खाता सोडा घेतलेला आहे, गोडा सोडा म्हणतात, तो सोडा चिमूटभर टाकून द्यायचा. नंतर मिक्स करायची छानपैकी. पाणी नाही घालायचं पण त्याच्यात. गरम होण्यासाठी बघितले आपण, थोडंसं टाकून तेल गरम झालं का नाही आपलं. नंतर थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि छोटेसे गोळे करायचे असे मस्तपैकी. असे बोटाने करून असे सोडायचे, जेणेकरून आपल्या हाताला चिटकत नाहीत. नंतर छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला. असे सोनेरी रंग येऊस तर छानपैकी भाजून घ्यायचे.
छानपैकी तळले की मग आपण गरम पाणी करायचं थोडंसं, आणि त्याच्यातमध्ये गरम पाणी आपण करणार केलेलं आहेच आपलं, त्याच्यात टाकणार आहोत गरम पाण्यामध्ये. कोमट पाणी करायचं, खूप गरम नाही, जेणेकरून हे आपले वडे छानपैकी थोडेसे मऊ होतात, त्याच्यात वरती सॉफ्ट राहतात छान. पण थोडंसं गरम पाणी कोमट करणार आहोत, जेणेकरून त्याच्यात वडे टाकायचे आहेत आपल्याला. हे तळलेले वडे कोमट पाण्यात सोडायचे असे. कोमट पाण्यात टाकलेले वडे थोडेसे असे छानपैकी थोडेसे दाबून घ्यायचं, त्याच्यातलं पाणी निघलं पाहिजे. नंतर असं सगळं डिशमध्ये घ्यायचं. डिशमध्ये घेतल्यानंतर आपण त्याच्यात थोडं दही टाकायचं भरपूर. दही नंतर थोडीशी चवीनुसार आपली लाल मिरची, थोडीशी कोथिंबीर, नंतर टेस्ट करून छान लागते, लहान मुलं पण खाऊ शकतात. ही अशी छानपैकी डिश तयार होते आपली दहीवड्याची, आणि सर्वांना आवडते.